नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 23 डिसेंबर सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्य महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या अनेक बसेस महामार्गालगत असलेल्या हॉटेलसमोर उभ्या केल्या जातात। एसटीचे चालक वाहकांना हॉटेलच्या मालकाकडून निशुल्क खाद्यपदार्थ पुरविल्या जात असल्यामुळे महामार्गालगत एसटी उभ्या केल्या जातात। मात्र आता असे करता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात इशारा एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिला आहे। हिवाळी अधिवेशन काळात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की या संदर्भात एक आदेश काढला जाणार आहे, त्यामुळे खाजगी हॉटेलसमोर बस आता थांबणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। रक्ताच्या कर्करोगाच्या म्हणजेच ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी IIT मुंबई आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाने विकसित केलेली प्रगत जनुक सुधारित सेल थेरपी वस्तू व सेवा कराच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वस्तू व सेवा कर परिषदेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्याचा विकास होत असताना विदर्भ मराठवाड्याची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यात येत आहे। विदर्भ मराठवाड्यात औद्योगिकदृष्ट्या मागास भागात उद्योग, रोजगार निर्मिती यासह सिंचनाच्या सुविधा वाढविण्यात येत आहेत, ज्याची प्रगती व समृद्धीसाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या 3 वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल। वाळू विषयक सुलभ धोरण आणू, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी 22 डिसेंबर रोजी केली आहे। जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्या संदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळू विषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे। गेली 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं। आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ। महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे।